श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. शास्त्रांच्या अनुसार काटेरी आणि दुधासारखा पातळ द्रव्य असलेल्या रोपांना घरामध्ये लावले जात नाही, परंतु काही रोपे याला अपवाद आहेत, जसे की बेलाचे रोप, शमीचे रोप आणि मंदार म्हणजे सफेद रुईचे रोप. आजची महत्वपूर्ण माहिती पवित्र व पूजनीय शमी वृक्ष आणि मंदार वृक्ष म्हणजेच रुईच्या वृक्षाशी संबंधित आहे. काटेदार आणि दूधवाले सफेद द्रव्य असणारे वृक्ष असूनही हे एवढे पूजनीय का झाले, हे घरामध्ये का लावले जातात, या तर मग बघतो एक खूपच मार्मिक आणि पौराणिक प्रसंगाच्या माध्यमात समजून घेऊयात. देवी शमीचे पिता ऋषी ओरणची ही कथा सर्वात प्रथम देवर्षी श्री नारद मुनींनी देवराज इंद्रांना ऐकविली होती. कथेच्या अनुसार प्राचीन काळामध्ये औरा नावाचे एक खूपच तेजस्वी ऋषीमुनी होते. बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नीने एक सुंदर व दैविक गुणांनी युक्त असलेल्या कन्येला जन्म दिला, जिचे नाव शमी ठेवण्यात आले. पिता ऋषी ओरा शमीचे खूपच लाड व स्नेह करायचे. जेव्हा ती 7 वर्षांची झाली तेव्हा ऋषी ओरांनी तिचा विवाह धौम्य ऋषींचा पुत्र मंदारशी केला. मंदार शौनक ऋषींच्या आश्रमात राहून धार्मिक शिक्षा प्राप्त करत होता. त्यामुळे त्याच्या विवाहाच्या नंतर आपली पत्नी शमीला तिच्या मातापित्याकडे सोडून शिक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा शौनक ऋषींच्या आश्रमात निघून गेला. जेव्हा मंदार आणि शमी पूर्णतः तारुण्यास प्राप्त झाले तेव्हा मंदार आपल्या सासरी गेला आणि शमीला घेऊन आपले गुरुदेव शौनक ऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुन्हा शौनक ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने आपली वाटचाल करू लागला. रस्त्यामध्येच एक महान तेजस्वी तसेच श्री गणरायांचे निस्सीम भक्त ऋषी पृसुंडींचा आश्रमही होता. त्यामुळे मंदारने हा विचार केला की पृसुंडी ऋषींचाही आशीर्वाद प्राप्त करून पुढे जावे. पृसुंडी ऋषींनी भगवंत श्री गणेशांकडून त्यांच्यासारखे गजमुख असण्याचे वरदान प्राप्त केले होते आणि मंदार ऋषींना पृसुंडी ऋषी गजमुख असण्याविषयीच्या रहस्याच्या बाबतीत कोणतेच ज्ञान प्राप्त नव्हते. जेव्हा मंदार ऋषी आपली पत्नी शमी देवीला घेऊन पृसुंडी ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा तेथे पृसुंडी ऋषींच्या जागी एक गजमुख व्यक्तीला पाहून या दोघांना हसू आले. तसेच हे दोघेही वारंवार हसत राहून पृसुंडी ऋषींचा अपमान करत राहिले. आता पृसुंडी ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्या दोघांना हा श्राप दिला की तुम्ही दोघेही वृक्ष बनून जाओ आणि असे वृक्ष बनू की ज्यांच्यावर कोणीही पशुपक्षी येऊ नये. आणि अगदी असेच घडले. मंदार असा वृक्ष बनला ज्याचे पाणी कोणीही पशुपक्षी खात नाही. तसेच देवी शमी अशी वृक्ष बनली ज्यावर काट्यांची क्षमता अत्याधिक असल्याच्या कारणामुळे कोणीही पशुपक्षी या वृक्षाखाली शरण घेत नाही. पुढे काही दिवसांच्या कालावधीनंतर जेव्हा मंदार देवी शमीला घेऊन शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचले नाही तेव्हा शौनक ऋषी त्या दोघांच्या शोधात निघाले आणि सर्वात पहिले ते शमीचे पिता ऋषी ओरांच्या घरी पोहोचले. तेथे त्या दोघांना नसल्याचे पाहून आता ओरा ऋषी आणि शौनक ऋषी दोघेही त्या दोघांना शोधता शोधता पृसुंडी ऋषींच्या आश्रमात आले, जेथे त्यांना सर्व वृत्तांताविषयी सविस्तर माहिती झाली. महर्षी ओरा आणि शौनक ऋषींनी पृसुंडी ऋषींपाशी त्या दोघांना श्राप मुक्त करण्यासाठी विनंती केली, परंतु पृसुंडी ऋषींनी यामध्ये आपली असमर्थता व्यक्त केली. तसेच या समस्येच्या समाधानाच्या हेतू त्यांनी भगवान श्री गणेशांच्या शरणामध्ये जाण्यास सुचविले. त्यानंतर त्वरितच महर्षी ओरांनी भगवान श्री गणेशांचे आवाहन केले. तसेच शमी आणि मंदारला श्रापमुक्त करून पुन्हा पूर्व अवस्थेत आणण्यासाठी भगवान श्री गणेशांपाशी प्रार्थना केली. परंतु भगवान श्री गणेश आपला निस्सीम भक्त पृसुंडीसाठी या स्पष्टपणे समर्थन करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी असे करण्यास मनाई केली. परंतु ऋषी ओरांच्या केलेल्या प्रार्थनेच्या बदल्यात त्यांनी शमी व मंदार वृक्षास हे वरदान दिले की हे दोन्हीही वृक्ष तिन्ही लोकांमध्ये पूजनीय होतील. महादेव शिवशंकर तसेच त्यांची केली गेलेली कोणतीही पूजा या दोघांच्या उपस्थितीशिवाय पूर्णता मानली जाणार नाही. तसेच हे पती पत्नी दोन्ही जेथे स्थानी एकसाथ असतील तेथेच स्थानी स्वयं मी रिद्धी सिद्धी सोबत शाश्वत जागृत रूपात निवास करेन. बस एवढेच बोलून श्री गणेशजी अंतर्ध्यान झाले. परंतु ऋषी ओरांना आपली कन्या शमी आणि जावई मंदारला या रूपात पाहणे हे खूपच अत्यंत पीडादायक. त्यामुळे ऋषी ओरांनी शमी वृक्षाखाली व्याकुळ होऊन शोकाकुळ विलाप करत करत आपला प्राणांचा त्याग केला. या महान ऋषींचे तेज अग्नीच्या रूपामध्ये शमीच्या तनामध्ये समाविष्ट झाले. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी देवराज इंद्राला ओरा ऋषी, देवी शमी तसेच मंदारची कथा ऐकवली. बघतो आजही शिवशंकर आणि श्री गणेशच्या मंदिरांमध्ये कोणत्याही हवनापूर्वी शमीच्या लाकडांना घासून गुप्त अग्नीला प्रज्वलित केले जाते आणि तेव्हा यामध्ये आहुती दिल्या जातात. मंदार वृक्षाच्या फुलांविना आणि शमीच्या पानांशिवाय महादेव शिवशंकर आणि श्री गणपतीची पूजा पूर्ण मानली जात नाही.
बघतो तुम्हाला हे जाणून खूपच आश्चर्य होईल की आजही सफेद रंगाच्या फुले असलेल्या मंदार वृक्षाच्या रोपाच्या मुळामध्ये 21 वर्षांच्या नंतर श्री गणपती आपल्या कोणत्या ना कोणत्या विग्रहाच्या रूपामध्ये स्वयं प्रकट होतात. अर्थात 21 वर्षांच्या नंतर सफेद रुईच्या म्हणजेच मंदार वृक्षाच्या मुळाशी जडीमध्ये आपोआपच श्री गणपतीची आकृती प्रकट होते, जिला श्वेतार गणपतीच्या नावाने ओळखले जाते. आणि तंत्रशास्त्रामध्ये या श्वेतार गणपतीचे खूपच अधिक महत्व आहे. या अनुसार ज्या घरामध्ये सफेद मंदारच्या मुळापासून बनलेले श्री गणेश अथवा श्वेतार गणपतीची स्थापना केली जाते, तेथून दरिद्रता स्वतःहून निघून जाते आणि त्या घरामध्ये रिद्धी-सिद्धी आणि देवी धनलक्ष्मीचा सदैव काळासाठी वास होतो. तसेच त्या घरामध्ये कोणाचाही अकाल मृत्यू होत नाही आणि त्या घराच्या लोकांना कोणी शत्रू कधीच हानी पोहोचवू शकत नाही. श्वेतार गणपतीच्या समोर बसून पूर्ण श्रद्धा भावनेने पूजा केल्याने गणपतीचे साक्षात दर्शन होते व त्यांची जागृत कृपा प्राप्त होते. अशा प्रकारे सफेद मंदारचे रूप म्हणजेच रुईचे रूप मनुष्यासाठी देवकृपा, रक्षक व समृद्धीदायक आहे आणि याच कारणामुळे सफेद मंदारच्या रूपाला आपण आपल्या घरांमध्ये लावतो. जर सफेद मंदारचे रूप आपल्या घरामध्ये अथवा आपल्या घराच्या आजूबाजूस स्वयं उगवून येते तर हे अत्यंत शुभदायी मानले जाते. बघतो शमी वृक्ष ही तेव्हापासूनच आपल्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहे, ज्यास आपण आपल्या घरामध्ये लावून पुजतो व मनोवांछित इच्छेच्या सफलतेला प्राप्त करतो. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांच्या पूर्वजांद्वारेही या वृक्षाच्या पूजेचे शाश्वत प्रमाण आपल्या शास्त्रांमध्ये मिळतात. स्वयंप्रभू श्री रामांनीही आश्विन महिन्याच्या 10व्या तिथीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी याच शमी वृक्षाची विधिवत पूजा करून लंकेवर चढाई केली. तसेच याच तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी लंकापती रावणाला मारले. याच कारणामुळे दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाचे दर्शन घेणे परम कल्याणकारी आणि अत्यंत शुभ मानले जाते. बघतो आजही कोणत्या विशेष कार्यांच्या कामासाठी निघण्यापूर्वी लोक शमी वृक्षाची पूजा करून नतमस्तक होतात. महाभारत काळामध्येही जेव्हा पांडव 12 वर्षांच्या वनवास काळानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासात जाणारे होते, तेव्हा त्यांनी आपला वेश आणि नावेही बदलली होती. तसेच विराटनगर राज्याच्या बाहेर एका स्मशानामध्ये उपस्थित मोठ्याशा शमी वृक्षाची पूजा करून आपली सर्व अस्त्रे शस्त्रे याच वृक्षाखाली लपवली होती. काही जाणकारांच्या अनुसार हरलेल्याचा सहारा बाबा खाटूश्यामांच्या नावाने प्रसिद्ध महात्मा बर्बरिक, जे की महाबली भीमाचा पुत्र घटोत्कच यांचे पुत्र आहेत. बर्बरिक महाभारतातील एक महान योद्धा होते. यांनी श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून आपल्या श्रेष्ठत करून दान केले होते. परंतु त्यांनी संपूर्ण महाभारत युद्ध पाहण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हा श्रीकृष्णाने यांच्या कापलेल्या शिराला एका उंच डोंगराच्या टोकावर स्थित असलेल्या शमीच्या वृक्षावर स्थापित केले होते, जेथून महात्मा बर्बरिकाने संपूर्ण महाभारत युद्धाला पाहिले होते. या सर्व कारणांच्या मुळेही शमी वृक्ष अत्यंत पूजनीय आणि सर्व सिद्धींना प्राप्त करून देणारा असतो. राजस्थानातील शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण आधार आहे हा शमीचा वृक्ष. या वृक्षाच्या धार्मिक आणि आर्थिक महत्वाच्या कारणामुळे शमीचा वृक्ष राजस्थानचा राजकीय वृक्ष आहे. सर्व मनोकामनांना पूर्ण करणाऱ्या शमी वृक्षाच्या पूजेसोबतच हा पण एक प्रश्न उद्भवतो की या वृक्षाला घरामध्ये कोणत्या दिशेमध्ये लावले पाहिजे. शमीच्या वृक्षाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजवीकडे लावले जाते, म्हणजेच की घरातून बाहेर निघतेवेळी डावीकडे या वृक्षाचे दर्शन होत राहील. शमी वृक्षाला आपल्या घरामध्ये शनिवारच्या दिवशी लावणे शुभ मानले जाते. परंतु जर तुम्ही विजयादशमीच्या दिवशी या वृक्षाला आपल्या घरामध्ये लावता तर हे अत्यंत शुभ मानले जाते. शमी वृक्षाखाली नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. जर रोज शक्य नसेल तर प्रत्येक शनिवारच्या दिवशी सायंकाळी एक मोहरीच्या तेलाचा दिवा शमी वृक्षाजवळ अवश्य प्रज्वलित करावा. असे केल्याने तुमच्या घर आणि परिवारातील सर्व सदस्यांवर न्यायाचे देवता शनिदेवांची कृपा सदैव बनून राहील. आणि जर तुम्ही देवी शमीसोबत तिचे पती ऋषी मंदार अथवा सफेद मंदारच्याही वृक्षाला आपल्या घरामध्ये एकसाथ ठेवता तर सर्व सुख समृद्धी धन संपत्ती तुम्हाला प्राप्त होत आहे, यात कोणताच संशय नाही. फक्त माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. खूप खूप धन्यवाद.